तर सुंदर सुंदर गिफ्ट्स रिसीव करायला आणि द्यायलासुद्धा आपल्या सगळ्यांनाच आवडतं. तर आमची ही एक गिफ्टिंग आयडियाजवरची सिरीज आहे आणि इट्स रिअली रिअली युनिक, कारण यामध्ये आम्ही तुम्हाला सांगणारे असे गिफ्ट आयडियाज जे पर्टिक्युलर पर्सनॅलिटीजसाठी आणि प्रत्येकाच्या नीडनुसार आणि टेस्टनुसार आम्ही क्युरेट केलेले आहेत. सो लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. दिस इज जी अँड दिस इज एस. तर मला असं वाटतं की आपण सगळेजण खर्च तर करत असतो. फॉर लाऊड वन्स एव्हरी वन ऑफ अस स्पेंड अ लॉट. आपण भरपूर थॉट पण द्यायचा प्रयत्न करतो, पण कधी कधी तरी पण असं होतं की नाही, मला आता सुचतच नाही आहे. तो सुचत नाही आहे हा जो प्रकार आहे ना, मला हे ठेवायचंच नाही आहे. कोणाला काय द्यायचं हे एक आर्ट आहे. लिटरली ही एक कला आहे, सुंदर कला आहे. गिफ्ट गिविंग इज ॲक्च्युली अन आर्ट. ते आपल्याला जर जमलं तर मला असं वाटतं यू कॅन शो अदर पीपल हाऊ मच यू लव्ह देम, हाऊ मच यू थिंक ऑफ देम. कारण की आपण पण बघ जसं डिस्कस केलं होतं की मला ना पर्सनली खूप आवडतं की असं घरात कोणी काही विचारलं तर अरे हे जीने दिले, अरे ते माझ्या बहिणीने दिले, अरे ते तमुक मला इथे मिळालं होतं. मला आय टेक प्राईड इन दॅट की माझ्या आजूबाजूला असे लोक आहेत की ते मला गिफ्ट देतात आणि ते आहेत माझ्याकडे आणि मी वापरते. आय एम बिंग लव्ड इज अ बिग फ्लॉन्ट आय थिंक. तर मग असं जर तुम्हाला पण दुसऱ्यांना फील करवून द्यायचं आहे किंवा लेट्स से तुम्हाला पण करायचं असेल तर तुम्ही गिफ्ट देणं, घेणं, रिसीव्ह करणं, देणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नक्कीच तुम्ही थोडीशी नाही का, मला असं वाटतं की एक मास्टरी केली पाहिजे. थोडा आता गेम टॉप नॉच गेला पाहिजे आपला, थोडा एक लेवल अप केलं गेलं पाहिजे. त्यासाठीच हा सगळा लावाजावा घडतोय. याचा अजून एक पार्ट आला आहे, तो रिलीज झाला असेल एव्हाना, आणि असे आम्ही 2-3 व्हिडिओ घेणार आहोत की जेणेकरून तुम्हाला भरपूर सगळ्या गिफ्टिंग आयडियाज मिळून जातील आणि आपण कॅडबरी सेलिब्रेशन्सच्या पलीकडे गिफ्ट देणं सुरू करूयात आता. त्यासाठीच हा सगळा खटाटोप. तर लेट्स स्टार्ट विथ द गिफ्टिंग आयडियाज. सो माझ्याकडे पहिली अशी गिफ्टिंग आयडिया आहे जी सगळ्या कॉफी लवर्ससाठी आहे. कॉफी लवर्स, येस, यू आर ऑल्सो ऑन माय लिस्ट. येस. तर कॉफी लवर्ससाठी म्हणजे आजकाल भरपूर सगळ्या फ्लेवर्ड कॉफीज आणि अशा कॉफीज अवेलेबल आहेत. पण Bevzilla.com, अगेन आय एम प्रमोटिंग, येस आय नो, ओके. त्याच्यात एक ना असं आहे, त्यांची एक कॉन्सेप्ट आहे की तुम्ही तुमचा बॉक्स असॉर्ट करू शकता. म्हणजे इट्स लाईक तुम्ही डीमार्टमध्ये गेल्यावर कसं एक कार्ट घेता आणि त्याच्यात असे आयटम्स टाकत मग बिलिंगपर्यंत जाता, तसं फक्त ऑनलाईन. तर ऑनलाईनमध्ये तुम्ही एक 699 की 599 काहीतरी त्यांची एक रेंज आहे, तेवढ्या किमतीत तुम्ही तुमचा एक कॉफी बॉक्स असॉर्ट करू शकता. सो लेट जसे तुम्हाला हेझलनट फ्लेवर नाही आवडत पण व्हॅनिला फ्लेवर खूप आवडतो, तर व्हॅनिला तुम्ही त्या तुमच्या कॉफी बॉक्समध्ये इन्क्लूड करा. किंवा भरपूर सारे आयटम्स 699 पर्यंत तुम्ही गोष्टी ॲड करू शकता आणि दॅट यू कॅन लिटरली गिफ्ट समवन हू लव्स कॉफी. आता कॉफी लवर्सचं असं असतं की त्यांची एक पर्टिक्युलर टेस्ट असते. जसं मला हेझलनट आणि खूप चॉकलेटी नाही आवडत, मग मला असं वाटतं मग बोर्नव्हिटाच प्या ना, मग तुम्ही कॉफी का पिताय. मला हेझलनट असं वाटतं परत शेंगदाणा खाते मी, कॉफीमध्ये टाकून खाते. सो येस. मग त्यातल्या त्यात मला व्हॅनिला वगैरे आवडतं त्याच्यात. तर म्हणजे अशा लोकांसाठी ज्यांना एक पर्टिक्युलर टेस्ट आहे कॉफीची, त्यांच्यासाठी हा बॉक्स खूप छान वर्क करेल आणि तुम्हाला म्हणजे त्यांना एक खूप स्पेशल फील होईल, कारण एखाद्याने माझ्या कॉफीच्या टेस्टनुसार विचार करून मला हा बॉक्स बनवून दिलाय. ओ माय गॉड, म्हणजे येस, काहीतरी थॉट गेलाय त्याच्यामध्ये. करेक्ट. आता माझ्याकडे नेक्स्ट जे गिफ्ट रेकमेंडेशन आहे ते अशा म्हणजे विशीमध्ये गेलेल्या, म्हणजे आत्ताच यंग लेडीज जे म्हणतो ना, विशीमध्ये गेलेल्या ज्या मुली आहेत ज्यांना वाचनाची आवड आहे किंवा लेट्स से वाचनाची ॲज इन खूप आवड नाही आहे पण आवडतं, म्हणजे पुस्तक वगैरे तुम्ही त्यांना गिफ्ट देऊ शकता. त्यांच्यासाठी एक असं पुस्तक जे स्वतः मी जेव्हा 20-21ची होते तेव्हा वाचलं होतं आणि माझ्या म्हणजे मनाच्या, हृदयाच्या खूप खूप जवळचं पुस्तक आहे ते वाचल्यानंतर मी अशी ढळाढळा रडले होते की माझी आई कन्सर्न होती की तुला काय झालंय, काय होतंय नेमकं, म्हणजे पुस्तक वाचून इतकं काय रडतीये, म्हणजे काय झालंय. म्हणजे असं सुंदर, म्हणजे अगदी तुमच्या मनाला असं शिवणारं पुस्तक होतं. आणि मी 20 आणि 21 किंवा यंग लेडीजसाठी का म्हणते, कारण की ते वाचण्यासाठी किंवा लेट्स से ते पुस्तक कळण्यासाठी, त्या पुस्तकामधला सगळा जो सार आहे तो समजण्यासाठी तुम्हाला एक किंचित थोडीशी मॅच्युरिटीची गरज आहे.
किंवा म्हणजे हा जो विशीचा टप्पा असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला समजतं की यू आर नॉट अ किड एनिमोर, यू आर ॲक्च्युली अ यंग लेडी. ह्या जो फेज असतो ना, या फेजमध्ये इंट्रोड्यूस करण्यासाठी परफेक्ट आहे. ते म्हणजे सुधा मूर्ती यांचं महाश्वेता. आता मला माहिती की सुधा मूर्तींचं 3000 स्टिचेस प्रचंड फेमस झालं होतं. मी वाचलंय, सुंदर आहे, मान्य. पण मला असं वाटतं त्यांचं महाश्वेता हे जे पुस्तक आहे इतकं अंडररेटेड का आहे, म्हणजे इतकं सुंदर पुस्तक असून ते का इतकं कमी वाचलं गेलं आहे. एक तर महाश्वेता ते प्रचंड फेवरेट आणि अगदी अफोर्डेबल आहे. तुम्हाला मला वाटतं 200-250च्या आसपास, खूप बोलते मी, ह्याच्याही कमीमध्ये तुम्हाला रेंजमध्ये मिळून जाईल. आणि दुसरं म्हणजे जेंटली फॉल्स द बकुळा बाय सुधा मूर्ती. हे पण मी त्याच रेंजमध्ये, ज्या वेळेला मी महाश्वेता वाचून झालं मग मी त्याच्यानंतर डॉलर बहू वाचलं, त्यानंतर मग मी जेंटली फॉल्स द बकुळा वाचलं. आणि जेंटली फॉल्स द बकुळा आणि महाश्वेता माझ्या हृदयाच्या खरंच खूप जवळचं आहे. ते कळायला एक किंचित तुम्हाला मॅच्युरिटी पण लागते आणि तुम्ही अशा आयुष्याच्या टप्प्यावर आहात, अशा उंबरठ्यावर आहात की जिथनं तुम्हाला आता गोष्टी कळायला लागतात, जबाबदारीची जाणीव व्हायला लागते, किंवा तुम्ही जबाबदारीत पडणार आहात. कधीतरी तुम्ही पण एक घर सांभाळणार आहात, किंवा लेट्स से तुम्ही पण काळजी घेणार आहात. अशा वयामध्ये जाता त्यावेळेला जे कळायला गरजेचं आहेत काही तत्त्व किंवा काही गोष्टी अशा की ॲज अ वुमन काही गोष्टी चुकीच्या जाऊ शकतात लाईफमध्ये. काही चॉईसेस मी कितीही चांगल्या घेतल्या तरी पण त्या कदाचित त्या सुंदर चॉईसेससुद्धा मला चांगला परिणाम देतील असं काहीच गरजेचं नाही आहे. किंवा कशा पद्धतीने कधी कधी असं होतं की काही चुकीचं असं न घडता पण काही जणींचं आयुष्य म्हणजे जस्ट दे लॉस्ट द चार्म. काहीच त्यांनी लाईफमध्ये कोणाचं चुकीचं केलं नाही आहे किंवा चुकीचा डिसिजन घेतला नाही आहे, तरी पण काही जणींचं आयुष्य कदाचित तुम्हाला कळत नाही, पकडता येत नाही, पण काही चुका होत असं ढासाळलं जातं डोळ्यासमोर आयुष्य. मग ते जे आहे ना, ते जेव्हा मी स्टोरीतनं ऐकल्यानंतर यू कॅन टेक केअर ऑफ युअर सेल्फ की ओके, म्हणजे कदाचित हे असं मी कसं वागलं पाहिजे, काही नाही. तर त्यामुळे मला असं वाटतं अशा जर कोणी तुमच्या आजूबाजूला मुली असतील की ज्या आता यंग लेडीज आहेत, त्यांच्यासाठी तुम्हाला काही गिफ्ट करायचं आहे आणि त्या जरा पुढे गेल्यात, म्हणजे नाही का वाचनाच्या बाबतीत आता फक्तच लव्ह स्टोरी वगैरे वगैरे असं काही वाचत नाही, जरा थोड्या पुढे गेल्यात, तर त्यांच्यासाठी ही 2 खूप सुंदर पुस्तकं आहेत. या दोन्हीपैकी कोणतंही पुस्तक तुम्ही तिला द्या, इफ शी विल रीड इट शी विल लव्ह इट अँड लेट मी नो, थँक मी लेटर, कारण की खूप सुंदर पुस्तक आहे ते. नाईस. मला तू बोलताना एक पुस्तक सुचलंय, ते म्हणजे असंच, म्हणजे अगदी टीनेज मुलींनी वाचलं तरी चालणार आहे ते पुस्तक. ते म्हणजे चौघी जणी. शांता शेळकेंनी त्याचा अनुवाद केला आहे. तर त्याचं ॲक्च्युली इंग्लिश पुस्तक आहे द लिटल वुमन, आणि त्याचा अनुवाद केला आहे, म्हणजे नुसतं ट्रान्सलेट नाही, इंटरप्रिटेशन केलं आहे शांता शेळकेंनी. आणि शांता शेळके मला खूप आवडतात, म्हणजे सुधा मूर्तींसारख्याच त्या एक प्रचंड म्हणजे असं कळकळीने जिव्हाळ्याने लिहिणाऱ्या लेखिका आहेत. आणि त्यांनी ते पुस्तक, म्हणजे 4 बहिणी आहेत त्याच्यात, आणि त्या 4 बहिणींचं जेव्हा त्या मोठ्या होत आहेत तर मग त्यांचे बाहेरचं जग एंटर करतंय आणि मग त्यांचं रिलेशनशिप आणि बाहेरच्या जगाशी त्या कसं डील करतायत, या सगळ्यावर ते आहे. आणि मोठं होताना, म्हणजे मला आठवतंय 9वीत वगैरे वाचलंय ते पुस्तक, तर लाईट जायचे आमच्याकडे ना, तर मी मेणबत्तीच्या प्रकाशात ते म्हणजे वाचलं असं धरून, इतकं ते ॲडिक्टिव्ह होतं. आणि ते खूप मस्त पुस्तक आहे. येस. ओके, नाईस. आता नेक्स्ट माझ्याकडे असं एक गिफ्ट रेकमेंडेशन आहे अशा मुलीसाठी जी सतत ऑन द गो असते, माझ्यासारखी, जी रोज बाहेर जाते आणि मेट्रोमध्ये, लोकलमध्ये स्ट्रगल करून लटकून ऑफिसला जाते आहे किंवा कामावर जाते आहे. तर प्लीज गिफ्ट हर अ गुड लार्ज साईज बॅग. ओके, दॅट कॅन बी अ स्ट्रक्चर्ड बॅग, टोट बॅग, स्ट्रक्चर्ड टोट बॅग्स. ओके, तर मिराजिओची मी स्वतःला सेल्फ ट्रीट दिलेली बॅग आहे ती, म्हणजे ऑफिस बॅग. तर ती बॅग म्हणजे जर तुमची एखादी अशी मैत्रीण असेल किंवा बहीण असेल जिला तुम्ही वर्षभरातनं एकच पण चांगलं गिफ्ट देणार आहे, तर तिला ही बॅग द्या. कारण इट्स ऑन एक्सपेन्सिव्ह साईड, बट आय वुड से की चांगली ऑफिस बॅग असणं इज अ मस्ट फॉर समवन हू इज ऑलवेज ऑन द गो, जी रोजच बाहेर पडते आणि रोजच जाते आणि तिला खूप गोष्टी कॅरी करायच्या आहेत. तर येस. नाईस. आता माझ्याकडे नेक्स्ट जे रेकमेंडेशन आहे ते मला असं वाटतं की
अशी कोणतीही मुलगी किंवा अशी कुठलीही स्त्री जिला नट्टापट्टा करायला म्हणजे प्रचंड आवडतं आणि ती अशी मस्त म्हणजे कायम म्हणजे तिला फोन केल्यानंतर आज ती हळदी कुंकवात आहे, उद्या ती ढोळ जेवणात आहे, परवा ती एका मंगळागौरला आहे. असं म्हणजे असं सुरू असतं. किंवा सोशल बटरफ्लाय. एक्झॅक्टली, अ व्हेरी सोशल बटरफ्लाय. किंवा अजून अशी एखादी मुलगी की जिला म्हणजे असं ना थोडंसं ब्लिंगी गोष्टी आवडतात. म्हणजे मला एक आवडतात असं छान अ गुड क्वालिटी ब्लिंग किंवा असं आय डू नॉट शाय अवे फ्रॉम ग्लॉस ब्लिंग असं म्हणजे मला आवडतं ह्या सगळ्या गोष्टी. आय डू नॉट शाय अवे फ्रॉम दॅट. तर अशा मुलींना जर तुम्हाला काही गिफ्ट करायचं असेल तर सवानावर मी 2 बॅग घेतल्या होत्या. सेमच आहेत, दिसायला एक्झॅक्ट सेम आहेत, फंक्शन एक्झॅक्ट सेम आहे, पण एक गोल्डन आहे आणि एक सिल्वर आहे. तर मला असं वाटतं की झाली आहे सॉर्टेड. एक गोल्डन आणि एक सिल्वर आणि ब्लिंगी. आय मीन इन्व्हाइट मी टू एनिथिंग एनिथिंग. माझ्याकडे बॅग आहे आणि मला असं वाटतं हा खूप मोठा प्रश्न असतो. अँड द थिंग इज ओके, बिसाइड्स द फॅक्ट दॅट की एक गोल्डन आहे आणि एक सिल्वर आहे, त्या दोन्ही बॅग आहेत. मी पिक्चर इन्सर्ट करून देईल. त्या दोन्हीही बॅग वेस्टर्नवर पण जातात आणि इंडियनवर पण जातात. आय मीन मला असं वाटलं की बास जीनियस ॲस युअर जीनियस. म्हणजे समजा तुमचं बजेट टाईट आहे आणि तुम्हाला आता असं आहे की फंक्शनला तुम्ही जाता किंवा कमी जाता आणि 2 बॅग लागतात गडे, पण मला फार इन्व्हेस्ट नाही करायचं सध्याला, तर ह्या 2 बॅग घ्या. तुमचे अर्धे फंक्शन्स, अर्ध्याहून जास्त फंक्शन्स, रादर सगळेच फंक्शन सॉर्ट होतील. इंडियन, वेस्टर्न, गोल्डन, सिल्वर सगळे आउटफिट्स पण सॉर्ट होतील. तर मला असं वाटतं व्हॉट मोर डू यू वॉन्ट ना. तर ह्या 2 बॅगचा ॲक्च्युली तो म्हणजे कॉम्बो नाही आहे, पण मी कॉम्बो म्हणून घेतला होता सवानाच्या सेलमध्ये. म्हणजे मी डायरेक्ट 2 कार्टमध्ये ॲड करून टाकले, कारण ते खूप आधीपासनं मी त्याच्यावर डोळा ठेवून होते. जेव्हा त्याच्यावर एक 5-10% जरी ऑफ झाला असेल तरी माझं ठरलं होतं की मी हे कार्टमध्ये ॲड करणार आहे. आय थिंक प्राईस पॉईंटनुसार चांगली आहे. याच्याहून चांगली क्वालिटी असू शकली असती, बट आय वॉज नॉट विलिंग टू स्पेंड मोर दॅन दॅट. सो आय वॉज फाईन विथ द क्वालिटी दॅट दे हॅव प्रोव्हाइडेड. तर मी लिंक नक्की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. येस, यू कॅन सॉर्ट समवन एल्स ऑल्सो विथ दोज 2 बॅग्स. माझ्याकडे एक सुंदर स्वस्त मस्त, नॉट स्वस्त बट मस्त आणि खूप अशी एक्सपेन्सिव्ह साईडला पण नाही, अशी एक छानपैकी कन्व्हिनियंट गिफ्ट आयडिया म्हणजे की झेप्टोवर एक कॅफे आहे, झेप्टो कॅफे. आणि ते मला वाटतं झेप्टो ज्या ज्या शहरात अवेलेबल आहे, ऑलमोस्ट सगळ्या शहरांमध्ये ते अवेलेबल आहे. मेट्रोमध्ये, मेट्रो सिटीजमध्ये. मेट्रो सिटीजमध्ये, येस. सो झेप्टो ऑर्डर देणं एकमेकींना, दिस हॅज बिकम द लव्ह लँग्वेज, द न्यू लव्ह लँग्वेज, मॉडर्न वर्ल्डची लव्ह लँग्वेज तयार झालेली आहे ती. की म्हणजे जसं एसला मी तिच्या बर्थडेला, येस, मला माहिती आहे की तिला व्हिएतनामीज कॉफी आणि काहीतरी छानपैकी चीजी काहीतरी आवडेल खायला त्याच्याबरोबर, किंवा बटरी आय थिंक क्रोसॉन पाठवला होता. बटर. तर हां, तर आय नो फॉर अ फॅक्ट की हां तिला हे आवडेल. तर आता यु नो इट इज व्हेरी क्विक की 15-20 मिनटात तिच्यापर्यंत जाऊ शकते ती ऑर्डर. किंवा माझ्या बहिणीने मला एकदा खूपच, मी म्हणजे पिरियड्समध्ये होते, पेनमध्ये होते, तर तिला माहीत नाही तिला कुठून सुचलं हे आणि तिने मला असं दॅट वॉज लाईक ओके, तिने माझ्या ऑफिसमध्ये ती ऑर्डर पाठवली होती. आणि म्हणजे यु नो समटाईम्स युअर मेल कलिग्स थिंक की ना PMS इज लाईक नॉट अ ॲक्च्युअल थिंग, पण जेव्हा ही ऑर्डर आली तेव्हा त्यांना वाटलं की खरंच काहीतरी झालं हिला, खरंच काहीतरी हिला आरामाची गरज. एक्झॅक्टली. सो झेप्टो ऑर्डर इतकी फास्ट क्विक ऑर्डर आहे ना, तर तुमच्या शहरात जर ती अवेलेबल असेल तर बेस्ट ऑप्शन आहे, बेस्ट ऑप्शन आहे. 15-20 मिनटात तुम्ही एखाद्याचा मूड ठीक करू शकता. हो, बरोबर आहे. आणि ॲक्च्युली कसं होतं माहिती का, जेव्हा मला तू बड्डेच्या दिवशी ती कॉफी पाठवली होती ना, ॲक्च्युली आय वॉज डुईंग फाईन, बट वेन दॅट ऑर्डर आले मला असं कळलं की मला ॲक्च्युली एका व्हिएतनामी कोल्ड कॉफीची गरज होती. तुला समजतंय का? म्हणजे ते आल्यानंतर मला असं रिअलाइज झालं की नाही मला ही गरज होती. व्हॉट डू यू मीन, आय वॉज जस्ट एक्झिस्टिंग. असं नसतं बड्डेला. म्हणजे ते मिळाल्यावर कळतं की नाही त्याची गरज ॲक्च्युली होती. सो आय हायली रेकमेंड दॅट. ज्याला रिसीव्ह होते ना त्याला ॲट दी सेकंड एंड ना त्या अदर साईडला खूप भारी वाटतं, खूप भारी वाटतं. छान आयडिया आहे रादर ती. आता आपण भरपूर गिफ्ट दिलेत वगैरे वगैरे, पण जेव्हा असा प्रश्न येतो ना की पाडव्याला तुला काय हवंय,
तर त्याच्यासाठी एका आयडियाबद्दल बोलूयात का मग आता? म्हणजे आता दिले ना, खूप गिफ्ट दिले, आता एखादा देण्यासाठी किंवा मागण्यासाठीची आयडिया एक सांगते. ॲक्च्युली ही आयडिया मला ना माझ्या बहिणीकडनं मिळाली. म्हणजे आमचं असं होतं की आपापल्या घरी दिवाळी होते आणि नंतर सासरी म्हणजे दिवाळी वगैरे झाली की मग भाऊबीजला प्रत्येक मुलीचं तसंच आहे. पाडवा झाल्यानंतर ऑब्व्हियसली पाडवा झाल्यानंतर गिफ्ट घेऊन झाल्यानंतर भाऊबीजच्या दिवशी घरी येतो आपण. तर घरी आले आणि तिच्या हातात असं मस्त वॉच चमकत होतं. म्हणलं हा काय? म्हटलं. मग तिने सांगितलं की मी माझ्या ह्याच्यावर 2 वर्ष झालं डोळा होता. म्हटलं आणि जस्ट लग्न केल्यावर पहिल्या पाडव्याला स्मार्ट स्मार्ट समथिंग टू बी नोटेड फॉर मी. येस, एक्झॅक्टली, दॅट्स वाय आय एम सेइंग दिस. तर मग अशा सगळ्यांना जेव्हा असं पाडव्याला कसं होतं, आता आपण एक्सपेन्सिव्ह गिफ्ट म्हणजे देतो घेतो होतं असं पाडव्याला. मात्र प्रत्येक वेळेला शक्य नाही आहे की सोन्याची गोष्ट होऊ शकते किंवा महागडंच काहीतरी होऊ शकतं. बट अगदीच काहीतरी साधं घेतलं जातं असंही नाही होत ना. तर मग तशा एका मिड रेंजमध्ये म्हणून मिड रेंज पण नाही आहे ॲक्च्युली, क्वाईट अन एक्सपेन्सिव्ह गिफ्ट असतं ते. तर तिने टायटन रागाचं, तिचंवालं वॉच पण मी लिंक डाऊन करून देईल. तिचं होतं टायटन रागाचं वॉच आणि ते पाहिल्यानंतर असं म्हटलं की मला ह्याची गरज होती, मला आत्तापर्यंत माहीत नव्हतं, हे पाहिल्यावर मला कळते की ह्याची मला गरज आहे म्हणून, नाही का. आणि माझ्या माझ्या रिसेंट बड्डेसाठी मग मीही मदर ऑफ पर्ल डायल जे आलं आहे सध्या, तुम्ही पाहिलं असेल मार्केटमध्ये, मदर ऑफ पर्ल, व्हेरी ब्युटिफुल कॉन्सेप्ट. मला तर प्रचंड आवडलं की डायल असतं ते, त्या डाईलचा तो टाईप आहे एक प्रकारचा. तर मीही घेतलं. तिचं वॉच पण असंच आहे, म्हणजे मला वाटतं की एक 8-9 हजाराचं समथिंग असेल. माझं पण मी जे घेतलं होतं बड्डेला ते असंच होतं, 7-7.5 हजाराचं. कधी सेल वगैरे आला तर थोडा डिस्काउंट मिळून जातो, 500-700-800चा वगैरे तुम्हाला, किंवा स्टोअरमध्ये गेलात आणि तुम्ही त्यांना सहज जरी म्हटलं की काही डिस्काउंट चालू आहे का, तर ते पण ऑफलाईन इझिली एक 5-10% डिस्काउंट देऊन टाकतात. असं झालं आहे, म्हणजे मी पाहिलं की स्टोअरमध्ये पण ते देतात डिस्काउंट. तर तुम्ही एखादं कूपन किंवा डिस्काउंट वापरून ते थोडंसं अजून ऑफमध्ये घेऊ शकता. तर थोडं एक्सपेन्सिव्हच आहे. आता हे एक्सपेन्सिव्हच झालं, म्हणजे 7-8 हजाराचं गिफ्ट इज नॉट अ जोक. पण अशा ओकेजन्ससाठी मला वाटतं की एक छान ऑप्शन नक्कीच होऊ शकतो, कारण हे पटपट घेणं नाही होत गं, या गोष्टी दरवेळी नाही जमत इतकं. तर मग जर तसा मौका मिळाला ना तर कन्सिडर करायला हरकतच नाही आहे की तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. मी घेतलं होतं टायमॅक्सचं मदर ऑफ पर्ल कलेक्शन, हां तेच तसं काहीतरी कलेक्शन होतं त्यांचं, आणि तिचा रागामधलं. मी दोन्ही पण लिंक डाऊन करून देईल. तर मग आता म्हणजे पाडवा वगैरे आला तर मग करू शकतात बऱ्याच जणी कन्सिडर, आय गेस. येस, ॲक्च्युली टायटन रागाचं मी आत्ता घातलं आहे हे घड्याळ. टायटन रागाचे हे पण खूप ब्लिंगी नाही आहे, पण हे मी माझ्या म्हणजे मैत्रिणींना त्यांनी विचारलं होतं, म्हणजे 4 मैत्रिणींचा ग्रुप आहे. आता त्यांनी विचारलं होतं की तुला काय हवं आहे, तर मी म्हटलं की माझ्याकडे ना गोल्ड वॉच नाही आहे, म्हणजे असं जे वेस्टर्नवर पण जाईल आणि चुडीदार आणि याच्यावर पण म्हणजे इंडियनवर पण जाईल असं. तर त्यांनी हे मला दिलंय, 3-4 जणींनी मिळून दिलंय. सो इट्स ऑब्व्हियसली नॉट व्हेरी फ्रुगल, इट्स ऑन एक्सपेन्सिव्ह साईड. पण हे आय थिंक एवढं नाही, 4-5 पर्यंत असेल, 4 पर्यंत. पण चांगलंच आहे ना. मग तेच म्हणते, ज्या वेळेला असे मोके येतात की ज्याच्यामध्ये चांगलं म्हणजे एक जबरदस्त चांगली अमाऊंट मिळते, तर अशा वेळेला काय घ्यायचं, तर त्याच्यासाठी पण एक आयडिया माहिती पाहिजे. ते माहिती असणं गरजेचं आहे. आणि द थिंग इज, तुला आठवते का आपण एकदा पोल टाकला होता की फेवरेट ॲक्सेसरी काय, तर सगळ्यात म्हणजे जास्तीत जास्त वोट्स ना घड्याळाला आले होते. तर मग दिस इज अ थिंग टू कन्सिडर, हो की नाही. म्हणजे तर येस, टायटन रागाचे सेल वाढले तर आम्हाला त्याचं एक 5% तरी पाहिजे, म्हणजे नक्कीच पाहिजे. बरोबर आहे. तर मग आता मला असं वाटतंय की विथ दीज ऑल मेनी गिफ्ट आयडियाज तुम्हाला नक्कीच काहीतरी सापडेल जे तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता किंवा स्वतःसाठी घेऊ शकता. कोणाला मागायचं असेल की नाही का, नेक्स्ट कुठल्या ओकेजनसाठी कोणाला काही आयडिया हवी असेल तर तुम्हाला तीही मिळून गेली असेल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एक येल्लो हार्ट कॉमेंट सेक्शनमध्ये टाका आमच्यासाठी, म्हणजे आम्हाला कळेल की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे, ही सिरीज आवडतीये आणि याचे अजून पार्ट्स येणार आहेत. So stay tuned with this. Let's wrap up this episode. This is S signing off. And this is G Orana.